प्रत्येक देवाच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही बक्षीस ठेवतो वेगवेगळ्या कार्यक्रमाची। समजा बैलगाड्याची शर्यत आहे 5 लाख 1 नंबर, 4 लाख 2 नंबर, 3 लाख 3 नंबर, कुस्त्याची स्पर्धा आहे 1 नंबरला 3 लाख रुपये, 2 नंबर सगळे बघता तुम्ही, किंवा लावण्याचा मोठा कार्यक्रम असतो। आम्ही मोठ्या यात्रा भरवतो आणि लोक त्या सगळ्याला पुढे येतात। अरे हिंदू धर्म वाचवण्यासाठी आता हे जे हिंदू धर्मावरती आक्रमण करायला लागलेत, गावागावामध्ये येत आहेत, कायद्याच्या पळवाटा शोधून ते आमच्यावरती आक्रमण करतायत। 18 वर्षाची मुलगी झाली का कायदा काय म्हणतोय तिला तिचं मत व्यक्त करायचा अधिकार आहे। अरे पण आई वडिलांना त्या 18 महिन्याच्या मुलीला सांभाळलं, त्याच्याबरोबर बोलायचा अधिकार नाही, पोलीस म्हणते त्याच्याबरोबर बोलायचं नाही। अरे मग अशा लोकांच्या वरती किंवा आम्ही इथं त्यांना दवाखान्याची मदत करायला आलो आहे, आम्ही त्याला धान्य द्यायला आलो आहे, आम्ही त्याला शाळेची मदत करायला आलो आहे, आम्ही त्याला घराला 5 फुटी सिमेंटची मदत करायला आलो आहे, 1 विटाचा लोड द्यायला आलो आहे। याच्यासाठी जी धर्मांतरण करणारी लोक येत आहेत गावागावामध्ये, त्यांना ठोकून काढण्यासाठी आमच्या पोराने आता बक्षिसं लावावीत अशी माझी बक्षीस योजना आहे। जो धर्मांतरण करायला गावात आलाय त्याला एकदम तुडवून टाकला, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस, त्याला 2 लाखचं बक्षीस, त्याला एकदम घरातच बसवला त्याला 3 लाखाचं बक्षीस। याच्यावरती कोणाचा आक्षेप असू शकतो, पण माझी भूमिका ही वैयक्तिक समजा तुम्ही, माझी वैयक्तिक भूमिका आहे की गावातल्या सगळ्या लोकांनी अशी बक्षीस योजना जाहीर केली पाहिजे आणि सगळे जेवढे हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याच्या हेतूनं, दुष्ट हेतूनं ठरवून हिंदू तरुण मुलींना फसवण्याच्या हेतूनं, त्यांना जाळ्यात ओढण्याच्या हेतूनं जे जे गावात येतील त्यांना ठोकून काढा। असं माझ्या भगिनीला फसवून ऋतुजासारखं प्रकरण केलं आहे, अशी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये रोज होत आहेत। त्याचा सैराट जर करून टाकला तर माझ्या वैयक्तिकडून 11 लाखाचं बक्षीस।